या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98 816 230 27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98 502 327 43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90 28 10 74 68। थेट जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवडून देण्याच्या यापूर्वीच्या युती सरकारच्या निर्णयाला नव्या महाविकास आघाडीच्या सरकारने स्थगिती दिली असून राज्य शासनाच्या या निर्णयाचा उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांनी स्वागत केले असून या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासात नगरसेवकांना भरीव योगदान देता येणार असल्याचे मत व्यक्त केले आहे। महाविकास आघाडीनं काल परवाच या ठिकाणी जो निर्णय घेतला आहे की सरपंचाची निवडणूक जी थेट होत होती, नगराध्यक्षांची निवडणूक जी थेट होत होती, तसेच 2 वार्डाचा प्रभाग, 4 प्रभागाचा 4 वार्डाचा 1 प्रभाग, या सर्व गोष्टी लक्षात येता महाविकास आघाडीचे सर्व नेते तसेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना धन्यवाद देतो। खऱ्या अर्थानं लोकाभिमुख काम व्हावं ह्या उदात्त हेतूनं जो निर्णय पहिले घेतला होता की जनतेतून नगराध्यक्ष, जनतेतून सरपंच, परंतु त्याला कुठंतरी हरताळ फासला गेला। सरपंच असेल, नगराध्यक्ष असतील, हे त्या ठिकाणी आपल्या भूमिकेतून दूर राहून मनमानी या ठिकाणी करतात। या निमित्तानं जे निवडून आलेले सदस्य असतात, जे नगरसेवक असतात, यांच्याही कुठंतरी हक्काची मानहानी या ठिकाणी होते आणि तो उद्देश लक्षात घेता माननीय अजितदादा पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं आणि तो निर्णय महाविकास आघाडीने घेतला। मी या महाविकास आघाडीला खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो आणि मूळतः सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन नगरसेवक असतील त्या दृष्टीने कारभार होईल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करून नगरसेवकांमधूनच नगराध्यक्ष ही जी भूमिका आहे आणि सदस्यामधूनच सरपंच ही भूमिका खऱ्या अर्थानं काल त्या गोष्टीला स्थगिती देऊन आणि नव्यानं सदस्यांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष ही निवडीचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं जे आलेले लोकप्रतिनिधी आहे त्यांची कुठंतरी मानहानी होणार नाही, त्यांच्या हक्कावर कुठंतरी गदा येणार नाही, असा हा स्तुत्य निर्णय असून या निर्णयाचं मी स्वागत करतो।